हॅलो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या. तर बघा, आज आहेत साबुदाण्याचे वडे. तर त्याच्यासाठी बघा, चुला केला मी, इलेक्ट्रिक चुला केला चालू. त्याच्यामध्ये टाकलं 1 ग्लास पाणी आणि आपण टाकत आहोत आता आलू उकळायला त्याच्यामध्ये. तर बघा, नमक टाकलेलं आहे मी पाण्यात आणि आलू धुवून बघा त्याच्यात टाकून दिले. आता 2 आपण त्याच्या शिट्या होऊ देऊ. झाकण लावून घेतो मी, 2 शिट्या होऊ देतो. त्याच्या शिट्या होईपर्यंत बघा आपण करू पुढची तयारी. तर बघा, इकडे चटणी करायची आहे शेंगदाण्याची, साबुदाण्याच्या वड्यासोबत. त्याच्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात घेतली मी 1 वाटी शेंगदाणे. शेंगदाणे झाले भाजून. आता इथं कढई ठेवलेली आहे. आपले आलूसुद्धा आता झालेले आहेत उकळून. आलू उकळून झाले. आता मी बघा चुला बंद करते आणि प्लेटमध्ये दिसत आहेत तुम्हाला शेंगदाणे, सांबार, मीठ, साखर, मिरची आणि थोडी अद्रक. तर हे आपण आता मिक्सरला काढून घेऊ. तर बघा, मिक्सरला काढल्यानंतर त्याची झाली अशी छान अशी चटणी तयार. तर चला करू आता वड्याची तयारी. वडे बनवण्यासाठी बघा, साबुदाणा भिजत घातला होता. आता अर्धा चम्मच टाकलं त्याच्यात नमक, 1 चम्मच टाकलं लाल मिरचीची चटणी आणि अर्धा चम्मच टाकली मी हळद. तर बघा, हे आलू जे उकळलेले आहेत आपण आता गार झालेले आहेत, ते थंड झाले. आता आपल्याला करायचे आहेत त्याच्यातनी मिक्स. आता याचं मिश्रण करायचं आहे आपल्याला. तर आलू त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याचं बघा असं छान असं मिश्रण त्याचं छान असं करून घेऊ. तर बघा, तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता. आता झालं हे मिक्स करून. आता हे मिक्स केल्यानंतर बघा, तेलही एका इकडे आपण तापत ठेवलं होतं. आता आपण मस्त कढईतलं जे गरम तेल झालेलं आहे ते टाकू आता चटणीमध्ये. यानं खूप भारी चव लागते. तर बघा, असे वडे बघा हातावर बघा गोल करायचे फक्त, थोडे थापटायचे हलक्या हातानं. हलक्या हाताने थापटल्यानंतर बघा, त्या तेलामध्ये, तेल आपलं अगोदरच गरम झालेलं आहे, त्या तेलामध्ये सोडून द्यायचे आणि फ्लेम ही थोडीशी कमी करायची, म्हणजे जास्त आपले वडेसुद्धा जळत नाहीत आणि खूप छान असे खरबूस होतात, क्रिस्पी होतात. तर म्हणून मग थोडा फ्लेम जी आहे गॅसची ती थोडी कमी ठेवायची. तर बघा, मी 2 वडे टाकलेले आहे. कढई थोडी छोटी आहे म्हणून 2-2च काढत आहे मी. एका साईडनं मस्त 2 मिनटं होऊ द्यायचे आणि मग थोडं पलटून घ्यायचं. नाहीतर आपण लगेच जर पलटलं तर ते तुटून जातात. तर बघा, असे झाले मस्त क्रिस्पी साबुदाणा वडा. बघा, टम फुगलेला आहे मस्त वडा आणि त्याच्यासोबत आहे मस्त शेंगदाण्याची चटणी. तर आदर्शला लागली होती अगोदरच भूक. आदर्शच्या किचनमध्ये चक्रा चालूच होत्या. तर बघा, आता आदर्श खाल्ल्यानंतर तर एवढा खुश झाला की एकदम हॅप्पी मूड झालं आदर्शचं साबुदाण्याचे वडे खाऊन. आणि मस्त 3 जणं बसले मग वडे खायला, स्वरा, आदर्श आणि आई. आता मी राहिलेली होती तर मी सुद्धा करते आता नाश्ता. व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला, साबुदाण्याचे वडे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग.